नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फिश करी बनवणार आहोत. तुम्ही कुठलंही फिश घेतलं, जर अशा पद्धतीने तुम्ही फिश करी बनवली, कुठल्याही फिशची इतकी स्वादिष्ट आणि भन्नाट चव लागते की काय सांगू. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवलेली आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी इथे लसूण घेतले, जास्त प्रमाणात लसूण घ्यायचे. थोडे 15 एक पाकळ्या घ्यायच्या आहे आणि 2 कांदे घ्यायचे. थोडंसं जिरं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर बारीक असं मिक्सरला फिरवून झाल्यावर आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे. त्याच्यात तेल टाकायचं आहे पसरवून, जेणेकरून आपले फिश कढईला चिटकणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तेल. थोडंसं तेल तापल्यावर आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकू, जेणेकरून आपण जे फिश त्याच्यात फ्राय करू तिच्यात तो खारटपणा थोडासा आतपर्यंत जायला पाहिजे आणि खाताना फिश थोडीशी मस्त अशी खारट चविष्ट लागते. स्वच्छ धुवून घ्यायची फिश आणि तेल तापल्यावर आपल्याला ती फ्राय करायची आहे. बघू शकता कशा पद्धतीने तेल तापू द्यायचं आहे. थोडं स्वच्छ धुतलेली फिश आपल्याला त्याच्यात फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जितके तेलात मावेल तितकीच टाकायची आहे. बाकीची नंतर फ्राय करू. ज्या साईडला आपण ठेवलेलं आहे ती साईड मीडियम आचेवर आपल्याला 4 ते 5 मिनटं होऊ द्यायची. त्याच्यानंतर पलटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान पलटून झाल्यावर वरची बाजू झाली की खालची बाजूही होऊ द्यायची. अशा पद्धतीने थोडंसं क्रिस्पीनेस त्याच्यात आला की आपण काढून घ्यायची आहे. उरलेली फिशही तशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि ते तेल काढायचं नाही आहे. तेच तेलमध्ये आपण थोडंसं तेल वाढवून, जर का कमी झालं असेल तर वाढवायचं, नसेल कमी झालं तर तसंच राहू द्यायचं आहे. तेल तापवायचं आहे छान. त्याच्यात आपण जे मिक्सरला लावलेलं लसूण, कांदा आणि जिरंचं जाड बारीक पेस्ट केलं आहे ते आपल्याला तेलात होऊ द्यायचं आहे. छान त्याला हलका ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. त्यातच आपण थोडीशी फ्लेवरसाठी हिरवी मिरची टाकणार आहोत. हिरवी मिरचीचे फ्लेवर एकदम छान येतो ज्यावेळेस आपण जेवण करतो आणि भाजी पोळी किंवा गरम गरम भाकरी जेव्हा आपण घेतो तेव्हा ती तोंडात अप्रतिम चव लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी एक टोमॅटो घेतला आहे, त्याची पेस्ट करून टाकायची आहे. थोडासा कांदा ब्राऊन झाल्यावर छान टोमॅटोलाही तेल येऊ द्यायचं आहे. टोमॅटो कच्चा नको राहायला, कांदाही कच्चा नको राहायला. कांदा झाल्यावर आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे. छान तेल येऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आपल्याला. मी इथं 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. तुमच्याकडे फिश करी मसाला असेल तर तोही टाकला तरी चालेल, नसेल तर नका टाकू. अशा पद्धतीने जरी बनवली तरी खूप छान भन्नाट चव लागते. बघू शकता. आणि आपण ते फिश फ्राय केलेत म्हणून ते तेलात थोडंफार फिशचं जे आपण तळतो त्यावेळेस पडलेलं असतात कणे, ते अजून करीमध्ये खूप छान लागतात, खूप भन्नाट लागतात. करीला छान तेल येऊ द्यायचं आहे आपल्याला. आता छान पेस्ट बनवून घ्यायची ग्रेव्ही. थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. मीडियम आचेवर करायचं आहे हे सगळं. हाय फ्लेम केली तर मसाला खाली चिटकतो. अशा पद्धतीने उलटा चमचा करून कधीही ग्रेव्ही हलवायची, जेणेकरून खाली लटकत नाही आणि सगळी एकत्र होते.
वाव, किती छान तेल येतंय, बघू शकता. खूप छान वासही येतोय. बघू शकता किती छान तेल आलंय आपल्या ग्रेव्हीला. काही काही फिश असे असतात की ते स्वतःहून तेल सोडतात आणि काही काही फिश असे असतात की जे आपल्या भाजीत तेल टाकलेलं असतं तेही खेचून घेतात. जर तुम्ही अशा पद्धतीने ग्रेव्ही थोडा वेळ जास्त आपण गॅस कमी करून ग्रेव्ही करून घेतली, छान तेल येऊ दिलं तिला, तर फिश कशीही असली तरी आपलं तेल जात नाही. बघू शकता. आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं वाढवून घ्यायचं आहे. तुम्हाला पातळ हवी असेल ग्रेव्ही तर पातळ करा, किंवा ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल पाहिजे असेल तर थोडी दाटसर राहू द्या अशा पद्धतीने. कारण 10 मिनटं आपण अजून तिला मीडियम आचेवर शिजवून घेणार आहोत, म्हणून थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाका, जेणेकरून नंतर थंडी होऊन ती घट्ट होईल. उकळी आल्यावर आपल्याला त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद जास्त नाही टाकायची आहे. छान आपल्याला उकळी येऊ द्यायची त्याला. उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात फ्राय केलेले सगळे फिश टाकून देऊ आणि 10 मिनटं मीडियम आचेवर अशाच पद्धतीने हलक्या हाताने 1-2दा हलवून गतकून घ्यायचं आहे, म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे छान परकी. बघू शकता किती छान तेल आलं आहे. 5 मिनिटानंतर अशा पद्धतीने आपली भाजी झाली आहे. आता लास्ट स्टेज बघू शकता. अशा पद्धतीने 10 मिनिटानंतर आपली भाजी खूप छान झाली आहे, कमीही झाली आहे. बघू शकता तेलही खूप छान आलं आहे आणि स्मेलही खूप छान येते, भन्नाट असं वाटतंय आत्ताच खायला घ्यावं. गरम गरम पोळी किंवा भाकरीसोबत तुम्ही सर्व करू शकता. आणि लसूण जरा एक्स्ट्रा टाकल्याने त्याच्यात लसूणी स्मेल आहे किंवा ते जे टेस्ट येते ती अगदी छान अप्रतिम असते.